जे पडलं म्हणजे भाजपमध्ये गेले, लालू प्रसाद यादवच्या कुटुंबियावर पण अटकसत्र वगैरे अशी कारवाई सुरू आहे. शिबू सोरेनचे पुत्र मुख्यमंत्री जे होते हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे. एकंदरीत ह्या संपूर्ण नाही, मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे, मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहीत धरू नका, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये 2020 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तिथे मतदारांना गृहीत धरण्यासारखं प्रकार वाटतं. नाही, पण मला मतदारांनी या बाबतीत मला असं निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना. म्हणजे आपण 10 चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत 10 गोष्टी करायला, चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना. तर सामान्य मतदारांचा जर विचार केला तर आता परत एक मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे, ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चेत येतो. लोकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल क्लिअरिटी नाही. तर मनसेचा आता पुढे भूमिका काय असणार? मागच्या तुम्ही चांगला लीड घेतला होता, आता बाकीचे घेत आहेत ना. मी ज्यावेळेला घेत होतो, जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही, कळलं का? आता तेच बोंबलत आहेत, बोंबला. श्रीरामाचा गजर करून लोकसभा पुन्हा भाजप मिळवेल असं तुम्हाला वाटतं काही? दुसरीकडे जे श्रीरामाचं सध्या जोक केला जातो काय, या जर तरला काही अर्थ नाहीये. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही याला. होऊ शकतं, नाही होऊ शकत, काही माहिती नाही ना. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, कळलं का? याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला. म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल? कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची. त्याच्यामुळे आत्ताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे. पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं, आज सकाळीच मी कोणाशी तरी बोलत होतो की ते बाबरी मशीद, बाबरीचा ढाचा तुटणं, त्याच्यानंतर दंगली होणं, त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं, तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदान. तर मला एक जुनं शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही वारकरी आहात, आम्ही सुद्धा वारकरी आहोत. आम्ही कसे वारकरी? आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत. त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे, धर्म एकच आहे, झेंडा एकच आहे, पताका एकच आहे. जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंचा आहे, त्या भगव्या. तेव्हा समाधानातनं किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून. तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या, उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात. त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल, काय होईल, प्रत्येकजण कसा घेतोय. प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे, पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे, असेही आहेत. मला अजूनही आठवते 95 सालची गोष्ट असेल, 95 विधानसभेची गोष्ट. महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बब्लास्टच्या पार्श्वभूमीवरती. पण तेच मतदान 96ला राहील, 97ला राहील, 98ला राहील असं काही नसतं. मागच्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं बघता? माझं मत मी मांडलं की त्याशी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे.
काल केंद्र शासनाचा अर्थसंकल्प मी नाही पाहिलं ना मी. साहेब, एक भावनिक पोस्ट राजन साळवेंनी सकाळी पोस्ट केलेली आहे. बाळासाहेबांची जी खुर्ची आहे त्याची किंमत, त्यांचे प्रश्न नका मला विचारू. नाही, बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत, त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण 2 दिवसापासून या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी गडबाजी पाहायला मिळते. काय आहे, गटबाजी प्रत्येक पक्षात असते, सत्तेतली दिसत नाही, विरोधी पक्षातली दिसते, कारण ते जरा वोकल असतात विरोधी पक्षातले. सत्तेतली येऊ देत विरोधी पक्षात, मग तुम्हाला कळेल. किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा महानगरपालिका येऊ देत, मग तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस. आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात. तुम्ही जे इंजेक्शन देण्याचं जे काय इंजेक्शन, हां, कसलं इंजेक्शन? गटबाजीबाबत जे आहे हो, काल दिलंय पहिलं, निवडणूक लढणार काल पहिला डोस दिलाय. किती डोस त्यांच्यावरती आहे. पहिल्या डोस मध्ये बरे झाले, आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं?